Good morning, children. In the previous class, I started a lesson number 1, धूल. Right? So, lesson number धूल के बारे में आपको मैंने बताया था. यहाँ कवि कौन है? रामविलास जी कहते हैं कि धूल के बारे में कहते हैं. बचपन में हम गांव के धूल में कैसे रंग मिलाकर खेलते थे, वहाँ अभी क्या हुआ है कि हम वहाँ उससे बहुत दूर चले चुके हैं. नगरों में क्या कर रहे हैं कि धूल के बारे में किसी को कुछ जानकारी नहीं है. यहाँ क्या करते हैं कि यहाँ एक दुर्बल शक्ति मानते हैं. पर हम क्या ग्रामीण प्रदेश में धूल एक क्या है कि धूल में ही बड़ा हुआ बच्चे हैं और उनसे ही हम क्या लेते हैं कि सहानुभूति लेकर अपना काम या अपना जीवन चलाते हैं. धूल में यहाँ क्या करते हैं कि भगवान भी क्या करते हैं कि धूल में ही से क्या हुआ है कि श्री कृष्ण का भी वर्णन करता है. जैसे श्री कृष्ण अपने मुंह पर धूल लगाकर खेलता है, जैसे हमें भी क्या करना है कि वही धूल पर खेलना है. धूल मतलब क्या है कि यहाँ मिट्टी और मिट्टी से बना हुआ छोटा छोटा कण को हम धूल कहते हैं. और यहाँ क्या हुआ था कि सारे संसार में सारे जग में क्या हुआ था कि धूल का बारे में बहुत प्रचलित किए थे. धूल से हमारा जीवन में क्या लेना देना है, धूल से हमें क्या उपयोग है. हम धूल या मिट्टी को कितना कोसते हैं, हाउ वी विल ट्रबल देम नो, मतलब हमें उतना ही उनसे क्या है कि उपयोग है. आप देख सकते हो धूल या मिट्टी में ही हम क्या कर सकते हैं, पौधे या पेड़ लगाकर सुगंध भरित पुष्प को देख सकते हैं, है ना. और मिट्टी में ही हम क्या करते हैं कि स्मारक बनाकर उसी को हम स्मारकता के नाम से बुला सकते हैं. और क्या कर सकते हैं कि हमें गोधूली का भी मिट्टी में दिखता है. गोधूली मतलब गाय जब शाम के समय पर गाय चलते हैं ना, तो उनके क्या अंग से बाहर आने वाला धूल होता है. वहाँ क्या है कि वहाँ से भी हमें क्या है कि उतना शुद्ध मिलता है. हम सब लोग गाय को क्या मानते हैं, भगवान मानते हैं. तो ಗೋಧೂಳಿ ಗೋವು ಆಕಳು ಹೌದಲ್ಲ, ಗೋಧೂಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೀವಿ. और यहाँ क्या होता है कि कवि बोलते हैं कि ग्राम भाषाओं में भी बहुत क्या होते हैं कि ग्रामीण प्रदेश में धूली को बहुत महत्व देते हैं. यहाँ क्या करते हैं कि किसान लोग उसी मिट्टी में अपना जीवन प्रारंभ करते हैं. और कुश्ती खेलने वाले कुश्ती पटु लोग क्या करते हैं कि वही कुश्ती से ही अपना जीवन प्रारंभ करते हैं. कुश्ती मतलब क्या है, कुश्ती तो हम कहाँ खेलते हैं, मिट्टी में ही खेलते हैं. राइट. सो मतलब क्या है कि हम मिट्टी को कितना दूर करते हैं ना, उतना ही मिट्टी हमारे जीवन के लिए बहुत उपयोगकारी है. सो आगे देखेंगे. आई विल रीड वंस, एक बार पढ़ती हूँ. गोधूली पर कितने कवियों ने अपनी कलम नहीं तोड़ दी, लेकिन यहाँ गोधूली गांव की अपनी संपत्ति है जो शहर के बटे नहीं पड़ी. एक प्रसिद्ध पुस्तक विक्रेता के निमंत्रण पत्र में गोधूली की बेला में आने का आग्रह किया गया था, लेकिन शहर में धूल धक्कड़ के होते हुए भी गोधूली कहाँ. यह कविता की विडंबना थी और गांव में भी जिस धूली को कवियों ने अमर किया है, वहाँ हाथी घोड़ों के पग संचलन से उत्पन्न होने वाली धूल नहीं, वरना गोपालों के पदों की धूली है. पादों की धूली है. यहाँ क्या होता है कि गोधूली पर कितने कवियों ने अपनी कलम नहीं तोड़ी है. गोधूಲಿ ಅಂದ್ರೆ ಏನಂತ ಹೇಳಿದವಲ್ಲ, ಆಕಳು ಈವ್ನಿಂಗ್ ಟೈಮಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಅದ್ರ ಮೈ ಮೇಲಿರುವಂತಹ ಒಂದು आकर्षितवाದಂತಹ धूल. वहाँ क्या कहते हैं कि उनके लिए कितने लोगों ने मतलब बहुत कवियों ने क्या किया है कि उनके ऊपर कवना या लेखक लिखने के लिए क्या किया है कि पाठ या पद्य लिखने के लिए, कथा लिखने के लिए बहुत सारा प्रयत्न किया है. यस. लेकिन यहाँ गोधूली गांव की अपनी संपत्ति है. ಹೌದಲ್ವಾ. ಆಕಳ ಸಂಪತ್ತು ಎಲ್ಲ ನಾವು ಊರಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೀವಿ, ಹೌದಲ್ವಾ, ಗೋ ಸಂಪತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಅದಲ್ಲ. ಸೊ ಆಕಳು ನಾವು ಊರಲ್ಲಿ ಕಾಣೋದ್ರಿಂದ यहाँ क्या बोलते हैं
गोधूली हमारा गांव का आस्ती है, संपत्ति है। यस, सो अपनी संपत्ति है जो शहर के बटे नहीं लगते, मतलब हमें शहर में नहीं दिखाई देता है। यस, याराद्ರೂ ನೋಡಿದಿರಾ? कैन वी सी in the city they are doing any what agriculture, they are doing any, they are taking any cow and buffaloes with their farm and with their home? No, they will nothing, they will do, they will do business and a job. Okay, for that purpose only we will see in our where in the village, in a ಗ್ರಾಮದಲ್ಲಷ್ಟೇ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ओके, एक प्रसिद्ध पुस्तक विक्रेता के निमंत्रण पत्र में गोधूली की बेला में आने का आग्रह किया गया था। और क्या हुआ था कि एक प्रसिद्ध पुस्तक विक्रेता में भी क्या किया कि गोधूली के बारे में लिखा गया है। इस गोधूली से क्या होता है, यहाँ गोधूली क्या है और क्यों हमें उसके बारे में जानना है। शहरों में तो किसी को पता नहीं, यस, परंतु हमें गांव के लोगों को क्या करना है कि गोधूली के बारे में पता होना चाहिए। यहाँ कविता की विडंबना थी और गांवों में भी जिस धूली को कवियों ने अमर किया है वहाँ हाथी घोड़ों के पग संचलन से अपना होने वाला धूल नहीं है। वहाँ क्या है, एक अमर वहाँ तो वो गोपाल के पादों का है। मतलब जब हम रेस देखते हैं ना, रेस में क्या करते हैं कि रेस में हम गाय का और हाथी का, घोड़े का रेस देखते हैं। जब भी वो रेस दौड़ता है तो हम वहाँ क्या करते हैं कि धूल को स्पर्श करते हैं, बट हमें उसे क्या करना है कि वहाँ धूल हाथी घोड़े का नहीं, वहाँ धूल क्या है कि भगवान का है। भगवान गोपाल की पादों का धूल है, ಹೌದಲ್ವಾ? ದೇವರ ನಾವು ಪಾದದ ಧೂಳಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ಧೂಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನಿಮ್ಮ ಪಾದದ ಧೂಳಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮನೆ ಬಹಳ पवित्रवाइतो ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. सो पाद का वो धूली रहता है, मतलब क्या है कि उससे हमें क्या मानना चाहिए, हमारा आशीर्वाद मानना चाहिए। जैसे ही हमें कुछ भी नहीं मिलता है, ಹೌದಲ್ಲ, ಯಾವುದಾದ್ರು ಫ್ರೀಯಾಗಿ ಸಿಗುತ್ತಾ? नहीं, वी कैन टेक ब्लेसिंग ओनली फ्रीली, ಹೌದಲ್ಲ? ಫ್ರೀಯಾಗಿ ನಮ್ಗೆ ಯಾವ ಸಿಗುತ್ತೆ? ಬ್ಲೆಸ್ಸಿಂಗ್ ಅಷ್ಟೇ ಸಿಗುತ್ತೆ, ಆಶೀರ್ವಾದ, ಹೌದಲ್ವಾ? ಸೊ ಆ ಥರ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ गोधूली का क्या है कि उसका पाद का धूल है। यहाँ नीच को धूली समान वेद वाक्य नहीं है। यहाँ क्या है कि नीच को धूली समान ಅಂದರೆ ಏನು, ಆ ಕೆಲಸವನ್ನು ನಮ್ದು ಏನೋ ಒಂದು ಕೆಲಸ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವೇನು ಮಾಡಿಬಿಡ್ತೀವಿ, ಅದು ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಸೊ ಒಂದು ಸ್ಟೋರಿ ಇದೇನು, ಏನದು, ದ್ರಾಕ್ಷಿ ಹುಳಿ, ಕೈಗೆ ದ್ರಾಕ್ಷಿ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅದೇನು ದ್ರಾಕ್ಷಿ ಹುಳಿ ಇದೆ ನನಗೆ ಬೇಡ ಅಂತ ಹೋಗುತ್ತಲ್ಲ ನರಿ, ಲೈಕ್ ದ್ಯಾಟ್ ಇಫ್ ವಿ ವಿಲ್ ನಾಟ್ ಗೆಟ್ ಎನಿಥಿಂಗ್ ಮೀನ್ಸ್ ವಾಟ್ ವಿ ವಿಲ್ ಟೆಲ್ ಅ ಬ್ಯಾಡ್ ವರ್ಡ್ ಟುವರ್ಡ್ ದಾಟ್ ಓನ್ಲಿ. ಕೆಟ್ಟದನ್ನೇ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀವಿ, ನಮ್ಗೆ ಅದು ಸರಿ ಇಲ್ಲ ಮರೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀವಿ, ಹೌದಲ್ವಾ? ಸೊ ಯಾಕೆ ಆಯ್ಕೆ ನೀಚ್ಕೋ ದೂರಿ ಸಮಾನ ಅಂದರೆ ಏನು, ಯಾರಿಗೆ ಕೈಲಾಗದವನಿಗೆ ಎಲ್ಲನೂ ದೂರನೇ ಇದ್ದಂಗೆ. ವೇದ ವಾಕ್ಯ नहीं है, सती उसे माथे से, योद्धा उसे आंख से लगाता है। यहाँ धूल के बारे में बताया गया है ना, तो धूल को सती क्या करती है? सती मतलब पत्नी या वाइफ, सती पति और वाइफ, ओके। और वन मोर, योद्धा सोल्जर। इस योद्धा पत्नी क्या करती है, अपने माथे पर क्या लगाती है कि इसी धूल को अपना माथे पर लगाकर पवित्र बना लेती है। और योद्धा लोग क्या करते हैं कि उनके आंख पर लगाती है, क्योंकि भारत माता की शक्ति मानकर, भारत माता की प्रसाद मानकर वहाँ योद्धा लोग क्या करते हैं कि अपने आंख को लगाते हैं। यूलिसिस ने प्रवास से लौटते पर इथका की धूली चूमी थी। तो यूलिसिस ही इज वन ऑफ द नेम ऑफ द पर्सन, ओके। यहाँ का एक था ड्रामा था, उसमें एक यूलिसिस नाम का एक आदमी था। यहाँ क्या था कि वहाँ प्रवास से लौटते समय क्या किया था कि इथाका की ಅಂದರೆ इथाका ಇದೊಂದೇನು, हाँ, इथाका इट इज द नेम ऑफ द प्लेस, एक प्लेस का नाम है यहाँ। वहाँ की क्या किया था, उन्होंने मिट्टी को अपना माथे पर लगा दिया था, बस
ಧೂಳಿ ಕೋ ಅಪ್ನ ಚೂಮ್ ಲಿಯಾ ಅಂದ್ರೆ ಹಚ್ಕೊಂಡಿದ್ರು, ತನ್ನ ಕಡೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ಅಂತ ಹೌದಲ್ಲ. ಯುಲಿಸಿಸ್ का प्रवास ಅಂದ್ರೆ ಟ್ರಾವೆಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕಾದ್ರೆ यहाँ एक गांव है कि इथाका एक गांव का नाम या प्लेस का नाम है। यहाँ आने से क्या किया था कि यहाँ अपने धूल को माथे पर लगाया था। यूक्रेन के मुक्त होने पर एक लाल सैनिक ने उसी युद्ध से वहां भी धूल का स्पर्श किया था। यूक्रेन इट इज द नेम ऑफ वन कंट्री। यस, यहाँ एक देश का नाम है यूक्रेन। वहाँ क्या हुआ था कि युद्ध समय पर, युद्ध शांत होने पर एक सैनिक ने क्या किया था कि अपना सैनिक ने क्या किया था कि वहाँ अपना देश का मिट्टी को स्पर्श करने के लिए बहुत तड़प रहा था ಹೌದಲ್ಲ. ನಮ್ಮ ದೇಶದ ನೆಲದ ಮೇಲೆ ಯಾವಾಗ ಕಾಲಿಡ್ತೀವೋ ಅಂತ ಹೆಂಗೆ ಕಾತುರದಿರ್ತಾರಲ್ಲ, ಅದೇ ಥರ ಯುಕ್ರೇನಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತದೆ ಅಂತೆ, ಯುದ್ಧ ಆದಾಗಿಂದನೂ ಅಲ್ಲಿ ತಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಬರಬೇಕಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹಾತೊರಿತಾ ಇರ್ತಾರೆ ಅವರು. ಎಸ್, श्रद्धा भक्ति स्नेह इसका चरण व्यंजना के लिए धूल से बढ़कर और कौन साधना है। यस, हमें क्या होना चाहिए कि धूल के ऊपर श्रद्धा, भक्ति और स्नेह, प्रेम सब होते हैं, क्योंकि हम हमारे देश को हम प्यार करते हैं ना, जैसे ही हमारे देश का मिट्टी को हम बहुत प्यारा मानते हैं ಹೌದಲ್ವಾ. ಸೊ ನಾವು ಬೇರೆ ಕಾಶಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಅಥವಾ ಗಂಗಾ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಒಂದು ಮುಷ್ಟಿ ಮಣ್ಣನ್ನು ತಗೊಂಡ್ಬರ್ತಾರಂತೆ, ನಮ್ಮ ಮನೆಯನ್ನು ಪವಿತ್ರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು, ಶುದ್ಧ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು. ಕಾಶಿ ನದಿಯಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಒಂದು ಮಣ್ಣು ತಗೊಂಡ್ಬರ್ತಾರೆ. ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ವೈ ವಿ ಆರ್ ನೋನ್ ಆಸ್ ಅ ವಾಟ್, ದ ಸಾಯಿಲ್ ಇಸ್ ವೆರಿ ಹೋಲಿ ಸಾಯಿಲ್. ಆ ಮಣ್ಣು ಬಹಳ ಪವಿತ್ರವಾದ ಮಣ್ಣಂತ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಂಬ್ತೀವಿ. यहाँ तक कि ऋण, अयुषा आदि के लिए भी धूल चाटने, धूल झड़ाने आदि क्रियाओं की क्या करते हैं कि ಅಯುಷಾ, ಈರ್ಷಾ. ಓಕೆ, ಒಂದು ವೇಳೆ ನಮಗೆ ಬೇರೆಯವ್ರ ಮೇಲೆ ದ್ವೇಷ ಇದ್ದರೆ, ಬೇರೆಯವ್ರ ಮೇಲೆ ಕೆಟ್ಟ ಪರಿಣಾಮ ಇದ್ದರೆ, ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಇವಾಗ ಇಂಡಿಯಾ ಆ್ಯಂಡ್ ವಾಟ್ ಪಾಕಿಸ್ತಾನ್, ಎವ್ರಿ ಟೈಮ್ ದೇ ಗಾಟ್ ಅ ಫೈಟ್ ಬಿಟ್ವೀನ್ ದೆಮ್ ಹೌದಲ್ಲ. ಸೊ ನಮ್ಮ ಭಾರತ ಭೂಮಿ ಮೇಲೆ, ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಮಣ್ಣಿನ ಮೇಲೆ ಕಾಲಿಡಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಿರ್ತಾರೆ. ವಾಟ್ ಇಟ್ ಈಸ್, ಸೊ ದ್ವೇಷ ಅದಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ದ್ವೇಷ, ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ನಮಗೆ ದ್ವೇಷ, ಆ ಥರ ಇರ್ತು. ಇವಾಗ ಎಲ್ಲ ಏನಾಗಿದೆ, ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ. ಸೊ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಬಾಳ್ಬೇಕು. ಅಂದರೆ ಏನು, ನಮ್ಮ ದೇಶದ ಮಣ್ಣಿಗೋಸ್ಕರ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಪತ್ತಿಗೋಸ್ಕರ ನಾವೇನು ಮಾಡ್ತಿದ್ವಿ, ದ್ವೇಷಕ್ಕೂ ಆಗಲಿ ನಾವೆಲ್ಲದಕ್ಕೂ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ವಿ, ಮಣ್ಣನ್ನೇ ಮುಂದಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. धूली, धूली, सी देयर आर 4 वर्ड आर देयर, धूल, धूली, धूली, धूरी आदि के व्यंजनाओं अलग अलग है। धूल जीवन का ಯಥಾರ್ಥವಾದಿ ಗದ್ಯ. ಎಸ್, ಎಷ್ಟಿದೆ ಅದು, 4 ಇದೆ. ಧೂಲ್, ಧೂಲಿ, and one more, धूली, and last one is धूरी. yes, 4 are different. ಇದು 4 ಏನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಇದೆ, ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಆಗಿದೆ. ಓಕೆನಾ. ಸೊ ಸಿ ಹಿಯರ್, ಧೂಲ್ ಜೀವನ का ಯಥಾರ್ಥವಾದಿ ಗದ್ಯ है. ಇದೇನಿದು, ಜೀವನದ ಒಂದು ಯಾವ ಥರ ಇದೆ ಆ ಥರ ನಾವು ಜೀವನ ಮಾಡುವಂಥದ್ದಂಥ ಗದ್ಯ ಇದು. ಎಸ್, यहाँ धूली उसकी कविता है. धूली ಅನ್ನೋದೇನೋ कविता, धूली क्या है, यहाँ कविता है. धूली छायावादी दर्शन है. यहाँ क्या है कि छायावादी दर्शन है, छायावादी दर्शन है, और जिसकी वास्तविकता संदिग्ध और दूरी लोक संस्कृति का नवीन जागरण है. यहाँ क्या है कि लोक संस्कृति, संस्कृति का विचार है. ओके, मतलब क्या है कि ಇವೆಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇದೆ. ಇದೊಂದು ಧೂಲ್ ಅನ್ನೋದು ಗದ್ಯವಾಗಿದೆ, ಪಾಠ ಆದರೆ, ಧೂಲಿ ಅನ್ನೋದು ಕವಿತಾ ಆಗಿದೆ. ಧೂಲಿ ಬಿಗ್ದಿ ಇದೇನು ಛಾಯಾವಾದ, ಅಂದರೆ ಈಗ ನಾವು ಏನನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತೀವಿ, ಏನನ್ನು ನಮ್ಮ ಏನ್ ಮೇಲೆ ಛಾಯೆ ಅಥವಾ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಮೂಡಿದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂಥದ್ದು, ಅಥವಾ ಅದು ಹೇಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಡೋದು. ಅದೇ ಥರ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒಂದು ಯಾವುದಂದ್ರೆ ಧೂರಿ ಲೋಕ ಸಂಸ್ಕೃತಿಕ ನವೀನ್ ಜಾಗರಣೆ. ಧೂಲಿ ಅನ್ನೋದು ಏನು
ಸಂಸ್ಕೃತಿಯ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಪರಂಪರೆಯ ಬಗ್ಗೆ ಏನು ಜಾಗರಣೆ ಅಥವಾ ಜಾಗ್ರತೆಯನ್ನು ಮೂಡಿಸುವಂತಹ ಒಂದು ಏನು ವಾಕ್ಯವಾಗಿದೆ ಅಥವಾ ಒಂದು ಅಂಶವಾಗಿದೆ. ಇನ್ಕಾ ಸಬ್ಕಾ ರಂಗ್ ಏಕಿ ಹೇ, ಹೌದಲ್ವಾ? ಮಣ್ಣಿನ ಬಣ್ಣ ಎಲ್ಲ, ಬಟ್ ಮೀನಿಂಗ್ ಮಾತ್ರ ಬೇರೆ ಬೇರೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಸೊ ಆ ಥರ ನಾವು ಈಗ ಹೊಲದಲ್ಲಿರೋ ಮಣ್ಣಿಗೂ ಅಥವಾ ನಮ್ಮ ದೇಶದ ಕಟ್ಟೆ ಕಡೆಯಲ್ಲಿರೋ ಮಣ್ಣಿಗೂ ಅಥವಾ ನಾವು ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳದಲ್ಲಿರೋ ಮಣ್ಣಿಗೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ. ಪವಿತ್ರ ಮಣ್ಣು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ದೇಶದ ಮಣ್ಣು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಅಥವಾ ಹೊಲದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಉಳುಮೆ ಮಾಡುವ ಮಣ್ಣು, ಗಿಡ ಮರಗಳಿಗೆ ಬೆಳೆಸೋ ಮಣ್ಣು. ಬಟ್ ಅದೆಲ್ಲ ಏನು ಬಣ್ಣ ಮಾತ್ರ ಏನು ಒಂದೇ, ಅದ್ರ ಸ್ವಾದನೂ ಒಂದೇ, ಬಟ್ ಅದ್ರ ಪವಿತ್ರತೆ ಅಥವಾ ಅದ್ರ ಪ್ಲೇಸ್ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇರುತ್ತೆ. ओके, मिट्टी काली पीली लाल तरह तरह की होती है, लेकिन धूल कहते हैं शब्द के धूले उजले बदलों का स्मरण हो आता है। धूल के लिए श्वेत नाम का विशेषता आवश्यक है, वहाँ उसका सजाव रंग है। यहाँ क्या है कि धूल या मिट्टी का रंग अलग अलग होता है। यस, काला पीला नीला सब कुछ होता है, परंतु उसका क्या है कि हमें उसको हम क्या करते हैं कि सफेद रंग से विशेषता देते हैं। ಬಿಳಿ ಬಣ್ಣಿನ ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೀವಂತೆ. ಮಣ್ಣು ಬಿಳಿ ಆಗಿದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತೈತೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಆ ಥರ ಅದನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ಅದರ ಸಮಾನತೆ ಅಥವಾ ಅದರ ಗೌರವವನ್ನು ಎತ್ತಿ ತೋರಿಸ್ತೀವಿ, ಹೌದಲ್ವಾ? ಅಂದರೆ ಮಣ್ಣನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಬೇರೆ ಒಂದೇನು ಹೋಲಿಸ್ತೀವಿ. ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ರೆ ಹೌದಲ್ವಾ, ವಜ್ರ ನಮ್ಗೆ ಯಾವ ಥರ ಇದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ. ವಜ್ರಕ್ಕೇನು ಮಣ್ಣು ತಾಗಿದ್ರೆ ಅದು ಹೊಳೆಯೋದಿಲ್ಲ, ಬಟ್ ಅದರ ಮೌಲ್ಯ ಕಡಿಮೆ ಆಗಿರ್ತದಾ? ನೋ. ಅದೇ ಥರ ಮಣ್ಣನ್ನು ನಾವು ಬೇರೆ ಬಣ್ಣಗೆ ಹೋಲಿಸಿದ್ರು, ಇವಾಗ ಕೆಂಪು ಮಣ್ಣು ಇರ್ತದೆ, ಅದೇ ನಮ್ಗೆ ಕಪ್ಪು ಮಣ್ಣು ಇರುತ್ತೆ, ನಮ್ಗೆ ಕಪ್ಪು ಮಣ್ಣು ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, ನನಗೆ ವೈಟ್ ಮಣ್ಣೇ ಬೇಕು, ನಾನು ಇದನ್ನು ವೈಟ್ ಮಣ್ಣೇ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದರೆ ಅದ್ರ ಬಣ್ಣ ಚೇಂಜ್ ಆಗ್ಬೋದು, ಬಟ್ ಅದರ ಏನು ವಿಶಿಷ್ಟತೆ ಅದು ಹಾಗೆ ಇರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ? हमारा देशभक्ति धूल को माथे से न लगाने से कम उस पर पैर तो रखे। ಎಸ್, ಹಮ್ಮೆ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಹೈ, ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಆ ಮಣ್ಣನ್ನು ನಮ್ಮ ತಲೆಗೆ ಹಚ್ಕೊಂಡು ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯೋದಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ಲ? ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ದೇಶದ ಮಣ್ಣಿನ ಮೇಲೆ ಕಾಲು ಇಟ್ಕೊಂಡಾದ್ರು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಜೀವನ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಇದ್ದೀವಲ್ಲ ಅನ್ನೋದಾದ್ರು ನಾವು ಮಾಡಬೇಕು. किसान के हाथ पैर मुंह पर छई हुई यह धूल हमारी सभ्यता से क्या कहती है ना? तो आपने किसान को देखा है, फार्मर को देखा है ना, वहाँ क्या करते हैं कि अपना खेत में खेती बाजी करते हैं, तभी तो उनको क्या होता है कि अपना हाथ, अपना मुंह, अपना पैर में बहुत मिट्टी लगा हुआ रहता है। तो वहाँ मिट्टी हमें क्या दिखाई देता है कि हमारा देश का प्रगति है, हमारा देश का संपत्ति का दिखाई देता है। हम कांच को प्यार करते हैं, धूल भरे हीरे में धूल ही दिखाई देती है। यस, everyone we will like a glass item, and if we will see a diamond, in that they are what surrounding in a mud, means what we will see mud only, but the value of diamond का वैल्यू उसके अंदर क्या होता है कि चमकते रहता है डायमंड, फिर भी हम ऊपर जो धूल है ना वही देखते हैं। धूल भरे हीरे में धूल ही दिखाई देती है, भीतर की कांति आंखों में उलझ रहती है, ओझल रहती है, लेकिन ये हीरे अमर है और एक दिन अपनी अमारत का प्रमाण भी देंगे। अभी तो उन्होंने अटूट होने का ही प्रमाण दिया है। हीरा वही घन चोट न छूटे, वे उलटकर छोटे भी करेंगे और तब कांच और हीरे का भेद जानना बाकी न रहेगा। तब हम हीरे से लिपटी हुई धूल को भी साथ में ले सकेंगे। यहाँ क्या करते हैं कि हम हीरे को देखते हैं, हीरे के ऊपर जो भी धूल है या मिट्टी है उसे देखकर हम क्या करते हैं कि हीरे के बारे में पता लगते हैं। अंदर तो क्या हीरे का कांति हमें पता ही नहीं रहता है। जैसे ही हमें क्या करना है कि जैसे हीरे कितना मूल्य है ना, उतना ही मूल्य हमारा क्या है कि मिट्टी है। यहाँ हीरे ने क्या किया है कि हमसे प्रमाण किया है कि ऊपर धूल कितना भी रहने दे, अंदर का कांति क्या है वैसा ही रहेगा। यस, अभी तो उन्होंने क्या किया है, अटूट होने का, अटूट ಅಂದ್ರೆ ಟೂಟ್ ನ ಜಾನೆ ಕಿ, ದೂರ ಹೋಗದೆ ಇರುವಂಥದ್ದು ಅಥವಾ ಒಡೆದು ಹೋಗದೆ ಇರುವಂತಹ ನಮ್ಮ ಕಡೆ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಹೌದಲ್ಲ? ನಮ್ಮ ದೇಶದ ಮಣ್ಣು ನಮ್ಮ ಕಡೆ ಇರುತ್ತೆ, ಅಥವಾ ನಾವು ಅದನ್ನ ಬೆಳೆಸಬೇಕು, ಗೌರವಿಸಬೇಕು, ನೋಡ್ಕೋಬೇಕು, ಅದು ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ಲ? ಅದನ್ನ ನಾವು ಏನನ್ನು ಕೆಟ್ಟದನ್ನು ಮಾಡುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಸೊ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಟೇಕ್ ದಟ್ ಪ್ರಾಮಿಸ್, ಕೀಪ್ ಅವರ್ ಪ್ರಾಮಿಸ್ ಕರೆಕ್ಟ್ಲಿ, ದೆನ್ ಓನ್ಲಿ ಇಟ್ ವಿಲ್ गुड। हीरे वही घन चोट न टूटे, जो उलट कर भी
ಟೂಟ್ ನ ಜಾಯ್ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಏನಾದ್ರೂ ಏನು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆದರೂ ನಾವು ಆ ಪ್ರಾಮಿಸನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ. ಸೊ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಲವ್ ಅವರ್ कंट्री, ओके ना. सो हियर यहाँ कविता पद्य में पाठ में आपको क्या पता चला कि हमें धूल या मिट्टी के बारे में बताया गया है. धूल या मिट्टी, ओके, मिट्टी हमें कितना प्रमुख है, हमारा देश का मिट्टी हमें कितना प्रमुख है, उससे हमें क्या मिलता है. यस, हमारे देश का गर्व ज़्यादा होता है. और हम भी जब उस मिट्टी को हमारे माथे पे लगाकर आशीर्वाद लेते हैं तो यहाँ क्या होता है कि हमें साक्षात भारत माता की हमें आशीर्वाद मिलता है. दूसरे शत्रुओं को भी हम क्या करते हैं कि इस मिट्टी से ही हमें क्या करना है कि नाश करना है. दुख या क्रोध या क्या करना है कि यहाँ शत्रुत्व में भी क्या है कि मिट्टी को लेते हैं. जैसे ही प्यार, स्नेह और श्रद्धा और भक्ति में भी हम क्या देखते हैं कि मिट्टी का स्थान के बारे में देखते हैं. ಹೌದಲ್ವಾ. ಸೊ ಪವಿತ್ರವಾದ ಮಣ್ಣನ್ನು ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಊರಿಂದ ತಗೊಂಡ್ಬಂದಿರ್ತೀವಿ, ಕಾಶಿಯಲ್ಲೋ ಅಥವಾ ಮತ್ತೆ ವಾರಣಾಸಿಯಲ್ಲೋ ಬೇರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಊರಿಗೆ ಹೋದ್ರೂ ಒಂದು ಮಣ್ಣು, ಒಂದು ಇಡೀ ಮಣ್ಣನ್ನು ತಗೊಂಡ್ಬಂದಿರ್ತೀವಿ. ಬಿಕಾಸ್ ದಟ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಹೋಲಿ ಹೋಲಿ ವಾಟ್ ಮಿಟ್ಟಿ, ಹೋಲಿ ಸಾಯಿಲ್, ಪವಿತ್ರವಾದ ಮಣ್ಣು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಒಂದು ಮುಷ್ಟಿ ಅಥವಾ ಒಂದು ಪೇಪರಲ್ಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ಬಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಕಟ್ಕೊಂಡ್ಬಂದು ಮನೇಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೌದಲ್ವಾ. ಸೊ ಆಮೇಲೆ ಮತ್ತೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಂದು ಏನೋ ಒಂದು ವಸ್ತುಗಳಿಗೆ ಧೂಳು ಹಿಡಿದ್ರು ನಾವು ಅದನ್ನ ನೀಟಾಗಿ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿಡಬೇಕು. ಸೊ ಹಾಗಂತ ಆ ವಸ್ತು ಮೇಲೆ ಧೂಳಿದೆ ಅಂದರೆ ಏನು, ಧೂಳಿಗೆ ಬೈತಿರ್ತೀವಿ ನಾವು, ಎಷ್ಟು ಗಲೀಜಾಗಿದೆ ನೋಡು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು, ಹೌದಲ್ವಾ. ಆ ಧೂಳನ್ನು ತೆಗೆದಾಗ ಅದು ಫಸ್ಟ್ಗಿಂತಲೂ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ. ಸೊ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ವಾಟ್ ದಟ್ ರೀಸನ್ ಆಫ್ ಧೂಲ್, ಆ ಧೂಳು ಬಿದ್ದಿದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಒರೆಸ್ತೀವಿ ಇನ್ನಷ್ಟು. ಸೊ ಇಟ್ ವಿಲ್ ಲುಕ್ಸ್ ನೈಸ್, ಮತ್ತೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಸೊ ಹಿಯರ್ ಯುವರ್ ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 1 ಕಂಪ್ಲೀಟೆಡ್. ಸೊ ಇನ್ನೊಂದು 2 ಟೈಮ್ ಓದ್ಕೋಬೇಕು, ಓಕೆ. ಆ್ಯಂಡ್ ಹಿಯರ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇನ್ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ವೆನ್ಸ್ಡೇ ಐ ವಿಲ್ ಸೆಂಡ್ ಯು PDF ಫೈಲನ್ನು ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 1 ಸೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಸೊ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೈಟ್, ಓಕೆ. ದೇ ಹ್ಯಾವ್ ಗಿವನ್ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ ಆ್ಯಂಡ್ 2-3 सेंटेंसेस एंड स्पष्ट कीजिए, ओके. आई विल मेक अ PDF फाइल एंड आई विल सेंड यू इन द ವೆನ್ಸ್ಡೇ ಕ್ಲಾಸ್, ಓಕೆ. ವೆನ್ಸ್ಡೇ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಕಳಿಸ್ತೀನಿ. ಅಷ್ಟು ತನಕ ನೀಟಾಗಿ ಎಲ್ಲ ಬರ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ಆ್ಯಂಡ್ ಐ ವಿಲ್ ಸೆಂಡ್ ಯು ಶಬ್ದಾರ್ಥ ಆಲ್ಸೋ ಆ್ಯಂಡ್ ಸಮ್ ಆಫ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಇಫ್ ಐ ವಾಂಟೆಡ್ ಟು ಡೂ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟೀಸನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಿಮಗೆ PDF ಫೈಲ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸಿರ್ತೀನಿ, ಓಕೆನಾ. ಸೊ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೈಟ್ ಇನ್ ಯುವರ್ ಹಿಂದಿ CW ಆ್ಯಂಡ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೀಡ್ ದ ಲೆಸನ್ ಆಲ್ಸೋ. ಲೆಸನ್ನ ರೀಡ್ ಮಾಡಬೇಕು. PDF ಕಳಿಸಿದ ಮೇಲೆ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ನ ಓದಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಓಕೆ. ಸೊ ಯುವರ್ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಈಸ್ read lesson 1 and second one is complete CW. I will send you PDF ಫೈಲ್ನ ಸೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಓಕೆನಾ. ಅದರ ನಂತರ ನೀವು ಬರೀಬೇಕು. ವೆನ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಅ ಕ್ಲಾಸ್ ಆನ್ ವೆನ್ಸ್ಡೇ ಇದೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಸೊ ವೆನ್ಸ್ಡೇ ನಾನು ನಿಮಗೆ PDF ಕ್ಲಾಸ್ಗಿಂತ ಇನ್ಸ್ಟೆಡ್ ಆಫ್ ಕ್ಲಾಸ್ ಐ ವಿಲ್ ಸೆಂಡ್ ಯು PDF ಫೈಲ್. ಆನ್ ದ್ಯಾಟ್ ಡೇ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೈಟ್ ದಿಸ್ ಒನ್. ವೆನ್ಸ್ಡೇ ದಿನ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, CWದಲ್ಲಿ ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 1 ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಓಕೆ. ಎಷ್ಟು ನಾನು ಕಳಿಸಿರ್ತೀನಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ಫುಲ್ಲು CWಯಲ್ಲಿ ಬರ್ದಾಗಿರಬೇಕು. Understood, no? And read the lesson, and we have to plan one take test. For that purpose you have to learn lesson number 1 ಅನ್ನು ಓದ್ಕೋಬೇಕು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ. ಆ್ಯಂಡ್ ಎಲ್ಲ ಸಬ್ಜೆಕ್ಟಲ್ಲಿ ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಪೋರ್ಷನ್ಸ್ ಆಗಿದೆ ಅಲ್ವಾ, ಲೈಕ್ ದ್ಯಾಟ್ ಟಿಲ್ ದ್ಯಾಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೈಟ್ ಆಲ್ CWನ ನಿಮ್ಗೆ ಒಂದು ವೇಳೆ PDF ಬಂದಿಲ್ಲ ಆದರೂ ಸ್ಕೂಲ್ ನಂಬರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕೇಳಿ PDF ಅನ್ನು ಸೆಂಡ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು, ಓಕೆ. ಆ್ಯಂಡ್ ಹಿಂದಿ ಐ ವಿಲ್ ಸೆಂಡ್ ಆನ್ ವೆನ್ಸ್ಡೇ ಸೆಕೆಂಡ್ನು, ಓಕೆ. ಸೆಕೆಂಡ್ ಡೇಟ್ ವೆನ್ಸ್ಡೇ ಇದೆಯಲ್ಲ ಅವತ್ತು ನಿಮಗೆ ಕಳಿಸ್ತೀನಿ. ಅವತ್ತು ಹಿಂದಿ ಕ್ಲಾಸ್ ಇರೋದಿಲ್ಲ, ನಿಮಗೆ PDF ಕಳಿಸಿರ್ತೀನಿ. ನೀಟಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು, ಓಕೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.